नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये 5वी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी मागील काही लेक्चर्समध्ये आपण बघितलं की आर्थिक नियोजन म्हणजे काय असतं, म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्यानंतर इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली आणि या आर्थिक नियोजनासाठी जे काही महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन्स काम करतात, त्याच्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल आणि अलीकडं 1 जानेवारी 2015 पासून आलेली महत्त्वाची संस्था म्हणजे नीती आयोग असेल आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्थिक नियोजनासाठी जे काही मी 5-5 वर्षाची योजना राबवल्या त्याला म्हणतो की पंचवार्षिक योजना. तर त्यातली पहिली योजना असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल. तर या सर्व मुद्द्यांच्या वरती आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये डिटेल्सपणे चर्चा केलेल्या आहेत. तर या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर जे कोणी हा व्हिडिओ आज पहिल्यांदा बघत आहेत तर त्यांनी उर्वरित जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे हा विषय तुम्हाला अगदी बेसिक पासून किंवा अगदी सोप्या भाषेत समजण्यासाठी उपयोग होईल आणि याचा स्पर्धा परीक्षांच्या मध्ये विविध ठिकाणी जो काही अर्थशास्त्र विषय अभ्यासाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला आजच्या सुरुवात करूया. तर बघा, 5वी पंचवार्षिक योजना याचा कालावधी काय असेल. खूप साऱ्या वेळा प्रश्न विचारतो की 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असेल. आता बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला आमच्या माइंडमध्ये असं असतं की पंचवार्षिक योजना ही 5 वर्षांची असते. आता बघा, ही जी काही 5वी पंचवार्षिक योजना आहे ही 1 एप्रिल 1974 ला सुरू झाली. म्हणजे 1 एप्रिल 1974 पासून जर काउंटिंग केलं तर 31 मार्च 1979 पर्यंत 5 वर्ष पूर्ण होतात. मग प्रश्न असा पडतो की ही योजना 78 पर्यंतच का होते. म्हणजे ही योजना लक्षात ठेवा 4च वर्ष राबवण्यात आली. म्हणजे आमच्या देशातल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातला जो काही नियोजन आम्ही राबवलं त्याच्यामध्ये ज्या काही योजना राबवल्या त्या 5-5 वर्षांच्या होत्या आणि काही जो खंड पडला म्हणजे तो नियोजनाला सुट्टी असेल, सरकती योजना असेल किंवा वार्षिक योजना असतील. तर बघा, इथं बेसिक आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे की 1966 ते 1969 ही जी काही 3 वर्ष होती तर ह्या 3 वर्षामध्ये आम्ही नियोजनाला सुट्टी घेतली होती. त्याला आम्ही प्लॅन हॉलिडे असं म्हणतो. तर हे आपण मागच्या लेक्चर आपण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर या योजनेनंतर आपण बघणार आहोत 1978 ते 1980 या दरम्यान आमच्या देशामध्ये ही जी काही 2 वर्ष गेली तर ह्या 2 वर्षामध्ये जे काही आमच्या देशाला नियोजन राबवलं त्याला रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा असेल म्हणजे 1990 ते 1992 या 2 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये जे काही दोन वार्षिक ज्या काही 2 वर्ष राबवली त्याच्यामध्ये 2 वार्षिक योजना राबवल्या त्याला म्हणतात की इयरली प्लॅन. तर लक्षात ठेवा, 66 ते 69 या दरम्यानचा जो काय कालावधी आहे त्याला प्लॅन हॉलिडे म्हणतात. त्याच्यानंतर 78 ते 80 या दरम्यानचा कालावधी आहे त्याला रोलिंग प्लॅन सरकती योजना किंवा साखळी योजना म्हणतात. आणि त्याच्यानंतर 90 ते 92 या दरम्यानचा जो काही कालावधी आहे त्याला इयरली प्लॅन किंवा वार्षिक योजना असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, आमच्या देशामध्ये 1951 नियोजन सुरू केलं आणि त्याच्यानंतर जवळपास 2015 पर्यंत नियोजन राबवलं. त्याच्यामध्ये ज्या काही योजना राबवल्या त्या या 3 खंडाच्या व्यतिरिक्त ज्या काही योजना होत्या त्या प्रामुख्याने 5 वर्षाच्या होत्या. मात्र 5वी पंचवार्षिक योजना ही एकमेव अशी योजना आहे की ती नियोजित कालावधीच्या 1 वर्ष अगोदर संपवली. त्यामुळे लक्षात ठेवा, नियोजित कालावधी 1979 पर्यंत येतो, मात्र ही योजना 1978 पर्यंतच थांबवली होती. कारण याच्यामध्ये कारण असं असेल की आमच्या देशामध्ये तत्कालीन स्थिती जे राजकीय अस्थैर्य होतं म्हणजे सरकार स्थिर नव्हतं. म्हणजे श्रीमती इंदिरा गांधीचं सरकार कोसळल्यामुळं वेगळं जे काही सरकार आलं जनता पार्टीचं, त्यांची विचारसरणी वेगळी होती आणि त्यांना इंदिरा गांधी यांची विचारसरणी मान्य नसल्यामुळं ही योजना 1 वर्ष अगोदर संपवण्यात आली. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती डायरेक्ट इनडायरेक्ट खूप सारे प्रश्न आले आहेत. त्यामुळे इथं क्लिअर करून घ्या की हे 3 खंड वेगवेगळे कोणते असतात. तर 1966 ते 69 जो काही खंड होता याच्यामुळे आमची आर्थिक स्थिती हलाखीची झालेली होती, त्याच्यामुळे आम्हाला खंड पडावा लागला. त्याच्यानंतर आत्ताच आपण चर्चा केली की 78 ते 80 या दरम्यान आमच्या देशामध्ये राजकीय अस्थैर्य होतं, त्याच्यामुळे खंड पडला. आणि त्याच्यानंतर 90 ते 92 आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार होतो. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती आर्थिक स्थिती खालावल्यामुळे सुद्धा खंड पडलेला होता. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही योजना राबवल्या त्या सर्व 5 वर्षाच्या होत्या. मात्र 1979 ला जी काही 5वी पंचवार्षिक योजना संपणार होती ती 78 ला संपवावी लागली कारण आमच्या देशामध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झालं होतं. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, आपण व्यवस्थितपणे बघितलेला आहे. तर बघा, या योजनेदरम्यान आमच्या देशातल्या पंतप्रधान म्हणजे अध्यक्ष कोण होतं तर श्रीमती इंदिरा गांधी ह्या योजनेदरम्यान आमच्या देशाच्या अध्यक्ष होत्या, म्हणजे नियोजन आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर उपाध्यक्ष बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर दुर्गाप्रसाद धर म्हणजे डी धर असं म्हणतात, ते 1974 पर्यंत अध्यक्ष होते आणि 74 नंतर PN हक्सर हे अध्यक्ष होते. तर हे 2 व्यक्तिमत्व अध्यक्ष होते, थोडंसं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर या योजनेमध्ये मुख्य भर कशावरती दिला होता तर बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. म्हणजे आमच्या देशातलं दारिद्र्य घालवायचं आहे आणि आमच्या देशाला स्वावलंबी करायचं आहे. त्यामुळे असं म्हणतात बघा की 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर जो होता तो प्रामुख्याने दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. त्यानंतर पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, खूप वेळा याच्यावरती प्रश्न आलेला आहे बघा की प्रश्न MPSC कमिशन असं विचारतं की खालीलपैकी कोणत्या योजनेपासून
देशातील आर्थिक नियोजनाचा मुख्य भर हा दारिद्र्य निर्मूलन किंवा दारिद्र्य निर्मूलनाकडे झुकला. तर लक्षात ठेवा, 5व्या पंचवार्षिक योजनेपासून आपल्या देशातला जो नियोजनाचा मुख्य भर होता हा दारिद्र्य निर्मूलनाकडे झुकलेला आहे. तर खूप वेळेला हा सुद्धा प्रश्न एमपीएससी कमिशनने विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, या योजनेला प्रतिमान किंवा मॉडेल कोणाचं होतं, ते ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित ह्या योजनेचा जो आराखडा तयार केलेला होता तो डी धर यांनी तयार केलेला होता. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला मॉडेल जर विचारलं किंवा प्रतिमान जर विचारलं तर ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित ही योजना होती, म्हणजे यांचं प्रतिमान होतं आणि प्रत्येक या योजनेचा काय आराखडा असेल किंवा ड्राफ्ट असेल तो डी धर यांनी तयार केलेला होता. तर हे बेसिक मुद्दे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, अगदी बेसिक समजून घ्या, नंतर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न येतो आणि अगदी सोपी माहिती असते पण आम्ही व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे चुकण्याची दाट शक्यता असते. तर बघा, पुढचा मुद्दा बघा की या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक महत्त्वाचे प्रोग्राम किंवा महत्त्वाचे कार्यक्रम भारत सरकारने कोणकोणते राबवले. तर पहिला आणि खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे ट्रायसम. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला की ट्रायसम हा प्रोग्राम खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. फुल फॉर्म बऱ्याच वेळेला हाही फुल फॉर्म विचारलाय की ट्रायसमचा फुल फॉर्म काय असेल, आणि ही योजना 15 ऑगस्ट 1979 दरम्यान सुरू झालेली आहे. तर बघा, तर ट्रायसमच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण असेल, रुरल म्हणजे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी असेल, आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगारासाठी असेल. तर लक्षात ठेवा, आपल्या देशाला जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातले जे काही युवक आहेत तर त्या युवकांना स्वयंरोजगाराचं म्हणजे स्वतःचं काहीतरी करण्यासाठी एक प्रशिक्षण देण्याचा हा कार्यक्रम असेल, तर याला ट्रायसम म्हटलं जाईल. तर इथं आपण बेसिक हा मुद्दा बघतोय, कधी सुरू झाला, याचा फुल फॉर्म काय असेल आणि याचा उद्देश काय असेल. तर ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. तर आपला HRHRD जो काही विषय त्याच्यामध्ये आपण हा डिटेल्समध्ये मुद्दा बघू. आता एवढंच लक्षात ठेवा की ट्रायसमचा फुल फॉर्म काय असेल, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला आणि या योजनेचा मूळ उद्देश काय असेल. तर ग्रामीण भागातील तरुणांना किंवा युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, 42वी घटना दुरुस्ती. हा पॉलिटिशी रिलेटेड मुद्दा आहे, पण एक बेसिक तुम्हाला इथं माहिती पाहिजे की 42वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना असं पण बोललं जातं किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण बोललं जातं. आता लक्षात ठेवा, सरदार स्वर्णसिंह समिती जी काही अपॉइंट केलेली होती तर त्या समितीच्या शिफारसीनुसार ही घटना दुरुस्ती करण्यात आली. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा लघु राज्यघटना असं म्हटलं जातं. तर 42वी घटना दुरुस्ती, ही घटना दुरुस्ती कोणाच्या शिफारसीनुसार आली किंवा कोणती समिती त्यासाठी अपॉइंट केली होती. तर सरदार स्वर्णसिंह समिती होती, श्रीमती इंदिरा गांधी यांनी अपॉइंट केलेली होती. तर या समितीच्या शिफारसीनुसार ही घटना दुरुस्ती करण्यात आली. तर आता बेसिक असा प्रश्न पडतो की या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा लघु राज्यघटना असं का म्हणतात. कारण लक्षात ठेवा, या घटना दुरुस्तीनं आमच्या देशातलं म्हणजे 1950 नंतर आमच्या देशामध्ये जे काही संविधान लागू केले किंवा राज्यघटना लागू केली, त्याच्यानंतर या 42व्या घटना दुरुस्तीनुसार या संविधानामध्ये खूप सारे बदल केले किंवा खूप सारे चेंजेस केले, आणि खूप सारे चेंजेस केले म्हणून या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा लघु राज्यघटना असे म्हणतात. तो बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. तर आपली पॉलिटिक्सची जे काही लेक्चर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळी 42वी घटना दुरुस्ती येईल त्यावेळी आपण डिटेल्समध्ये चर्चा करू. तर इथे एवढं लक्षात ठेवा की 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा लघु राज्यघटना म्हणतात, कारण या राज्यघटनेने स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये खूप साऱ्या दुरुस्ती केल्या, म्हणून या राज्यघटनेला मिनी राज्यघटना किंवा लघु राज्यघटना म्हणतात. आणि ही राज्यघटना सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली होती. ठीक आहे, पुढचा प्रोग्राम खूप महत्वाचा आहे, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम किंवा एकात्मिक बाल विकास योजना. म्हणजे एकंदरीतपणे एकात्मिक आमच्या देशातले जे काही बालक आहेत त्या बालकांच्या बाबतीत किंवा बालकांच्या विकासाच्या संदर्भात किंवा पोषणाच्या संदर्भात आलेली एक महत्वाची योजना आहे. फुल फॉर्म बऱ्याच वेळेला विचारला जातो आणि ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आता हेही विचारलं जातं. तर लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1975 मान्य गांधीजींच्या जन्मदिनादिवशी की हा प्रोग्राम सुरू झाला, आणि या प्रोग्रामचा मूळ उद्देश काय असेल तर 0 ते 6 वयोगटातील बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी, म्हणजे पोषण जो हेल्थ जो आपण फॅक्टर जो बोलतो तो, आणि जे काही आरोग्य जे असेल म्हणजे न्यूट्रिशन आणि हेल्थ ह्या दोन्हीवरती काम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. तर ही सुद्धा योजना आपल्याला HRHRD मध्ये डिटेल्समध्ये बघायची आहे. इथे एवढंच लक्षात ठेवा, ICDS हा प्रोग्राम 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. याचा फुल फॉर्म असेल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, आणि ही जी तारीख जी असेल ती 2 ऑक्टोबर 1975, आणि या योजनेचा मूळ उद्देश असेल तर 0 ते 6 वयोगटातील बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी. इथे बेसिक एवढे तरी मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा असेल बघा, वाळवंट विकास कार्यक्रम. म्हणजे आमच्या देशातली खूप सारी जमीन
जमीन ही वाळवंट व्हायला लागलं किंवा वाळवंटाचं वाळवंटीकरण व्हायला लागलेलं आहे, तर ते थांबलं पाहिजे. ते थांबून पर्यावरणाचा जो काही समतोल आहे तो राखला पाहिजे. तर वाळवंटीकरण आम्हाला नेमकं कसं थांबवता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी हा कार्यक्रम 1977-78 मध्ये घोषित करण्यात आला. त्यानंतर पुढचा खूप महत्वाचा एक मुद्दा आहे बघा, की आपल्या देशातल्या हा मुद्दा आपल्याला बँकिंगमध्ये बघायचा आहे. इथे जस्ट ओव्हरव्ह्यू बघू, की आर-आर-बीज म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नाही. तर लक्षात ठेवा अर्थ, रिजनल रुरल बँक्स म्हणजे मराठीत प्रादेशिक ग्रामीण बँका. तर बघा, एकत्रितपणे आमच्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बँकिंगच्या बाबतीतल्या विविध घटना आपण बँकिंग प्रकरणामध्ये बघू. इथे एक ओव्हरव्ह्यू बघू, की आमच्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1949ला. त्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट स्थापन करण्यात आलं 1949च्या मध्ये. त्यानंतर एसबीआयची स्थापना करायला 1955 मध्ये. त्याच्यानंतर 1969ला 14 मोठ्या खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर या सर्व गोष्टी करण्यामागचा जे उद्देश जर काय असेल, देशातला ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट, की एकंदरीतपणे देशातला कृषी आणि ग्रामीण विकास करणं, या सर्व घटनांच्या मागचं उद्दिष्ट होतं. मात्र 1975 मध्ये जर बोलायचं म्हटलं, तर आपल्या देशामध्ये एवढ्या घटना किंवा एवढ्या गोष्टी बँकिंगच्या रिलेटेड रिफॉर्म्स होऊन सुद्धा जो ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट आहे किंवा कृषी आणि ग्रामीण विकास आहे, यासाठी बँकांची किंवा बँकिंग सेक्टरची कमतरता भासत होती. आणि ही कमतरता जर पूर्ण करायची असेल, तर देशामध्ये अशा काही प्रादेशिक एरिया किंवा रिजनल एरिया टार्गेट करून तिथल्या लोकांना बँकिंगच्या सुविधा देण्यासाठी एका महत्वाच्या स्कीमची गरज निर्माण झाली. आणि या गरजेतूनच आमच्या देशामध्ये 2 ऑक्टोबर 1975ला देशातल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली. तर हा मुद्दा आपण बँकिंगमध्ये डिटेल्समध्ये बघू. इथे फक्त ओव्हरव्ह्यू बघा, की प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या योजनेत झाली आणि कोणत्या तारखेला झाली आणि त्याची नेमकी गरज काय होती, तर ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी. इथे एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा बघा महत्वाचा मुद्दा आहे एचडीएफसीची स्थापना, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. तर ही जी काही संस्था आहे, आता सध्या जी बँक झालेली आहे एचडीएफसी बँक, तुम्ही बघता सगळीकडे दिसते. तर ही जी काही खाजगी क्षेत्रातली बँक आहे, तर हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नानं या बँकेची स्थापना करण्यात आली. तर हा एक महत्वाचा मुद्दा असेल बँकिंगशी रिलेटेड. तर लक्षात ठेवा, इथं बँकिंगचे काही मुद्दे आहेत, त्याचा जस्ट ओव्हरव्ह्यू घेतोय. बँकिंग हे आपलं एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आपण तो डिटेल्समध्ये मुद्दा बघणारच आहोत. तर बघा, पुढचा खूप महत्वाचा घटना आहे, हा पण पॉलिटिशी रिलेटेड आहे. 25 जून 1975 राज्यघटनेचं ते 352 जे काही कलम आहे, तर या कलमानुसार देशातली तिसरी राष्ट्रीय आणीबाणी लावली. तर लक्षात ठेवा, इथे की आपण पॉलिटिकल लेक्चरमध्ये व्यवस्थित बघू. इथे एक बेसिक ओव्हरव्ह्यू बघा, की आणीबाणी म्हणजे काय. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की इमर्जन्सी. म्हणजे आमची जी काही नियमित परिस्थिती आहे, ह्या नियमित परिस्थितीपेक्षा किंवा नियमित अवस्थेपेक्षा देशामध्ये जर आपत्कालीन स्थिती असेल किंवा जी विचित्र अवस्था असेल, ती टॅकल करण्यासाठी किंवा ती हँडल करण्यासाठी आमच्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत. तर ही आणीबाणी प्रामुख्याने 3 पार्टमध्ये किंवा 3 स्पेसिफिकेशनमध्ये डिवाइड करण्यात आली. तर लक्षात ठेवा, 352 हे कलम असेल, त्याच्यानंतर 356 एक कलम असेल आणि त्यानंतर 360 एक कलम असेल. हे डिटेल्समध्ये आपण पॉलिटीमध्ये बघणार आहोत. इथे जे बेसिक आढावा घेऊ की नेमकं काय असतं. तर 352 म्हणजे काय, की आमचा जो काही देश आहे, देशातलं काही अंतर्गत कारण असेल किंवा काही बहिर्गत कारण असेल, तर या दोन्हीमुळे देशातली एकंदरीत स्थिती किंवा देशातली एकंदर जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये जर खूप विचित्र अवस्था होत असेल किंवा त्याच्यामध्ये देशामध्ये खूप वाईट अवस्था होत असेल आणि सरकारला ती कंट्रोल करणं जर जड जात असेल, तर सरकार काही विशेष अधिकाराच्या माध्यमातून 352 नुसार देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतं. त्याच्यानंतर बघा, देशातलं एखादं घटक राज्य असेल, म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, गोवा असेल, तर घटक राज्य देशातले एखाद्या घटक राज्याची स्थिती जर खूप वेगळी असेल नियमित स्थितीपेक्षा, तर ती सुद्धा ऑपरेट करण्यासाठी 356 नुसार राज्यातली आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवटनुसार 356 नुसार आणीबाणी लावू शकतं. त्याच्यानंतर देशातली जी काही आर्थिक स्थिती आहे, ही आर्थिक स्थिती जर डबघाईला आली असेल, तर ती स्थिती सुद्धा सुधारण्यासाठी 360 नुसार की आर्थिक आणीबाणी लावली जाऊ शकते. आणि सुदैवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की आमच्या देशामध्ये आजपर्यंत 360 नुसार आर्थिक आणीबाणीची स्थिती आजपर्यंत आलेली आहे आणि भविष्यात सुद्धा येऊ नये, कारण की आर्थिक आणीबाणीचे खूप वाईट परिणाम असतात. तर 356 जे काही कलम आहे, ते खूप वेळा वापरलेलं आहे, खूप वादग्रस्त सुद्धा आहे. तर हे आपण पॉलिटिकल लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघू, की घटक राज्यातल्या आणीबाणी संदर्भातलं. आणि 352 जे काही कलम आहे, तर हे बऱ्याच वेळेला वापरलंय. तर लक्षात ठेवा, 25 जून 1975ला जी काही आणीबाणी झाली, ही देशातली अनुक्रमे तिसरी आणीबाणी होती. आणि ही आणीबाणी देशातील अंतर्गत अस्थैर्य या कारणामुळे श्रीमती इंदिरा गांधी यांनी लावलेली होती. तर याच्या संदर्भात आपल्याला काही बेसिक मुद्दे माहिती पाहिजेत बघा. तत्कालीन राष्ट्रपती कोण होतं, बऱ्याच वेळेला प्रश्न येतात. फखरुद्दीन अली
अली अहमद हे तत्कालीन राष्ट्रपती होते 1975ला. आणि बेसिक असा प्रश्न असा पडतो की ही आणीबाणी का लागू झाली. तर लक्षात ठेवा, श्रीमती इंदिरा गांधी ह्या उत्तर प्रदेशामधून निवडणूक लढवायच्या किंवा लोकसभेची निवडणूक लढवायच्या, आणि त्यांच्यावरती एक आरोप होता की उत्तर प्रदेशामधून निवडणूक लढवत असताना की त्यांनी शासकीय सिस्टीम किंवा गव्हर्नमेंटची जी काही सिस्टीम आहे त्याचा गैरवापर केला, म्हणजे चुकीचा वापर केला, असा त्यांच्यावरती आरोप होता. आणि हा आरोप सुरुवातीला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की होय केला. आता होय केला म्हणजे प्रत्यक्ष वापर केला असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितलं की शासकीय व्यवस्थेचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये गैरवापर केला. तर हा जो काही गैरवापर केला त्यावेळी लक्षात ठेवा की हा जो काही खटला होता उत्तर प्रदेश विरुद्ध राजनारायण खटला, आणि यावेळी तत्कालीन राष्ट्रपती जे काय होते ते फखरुद्दीन अली अहमद होते. त्याच्यानंतर न्यायाधीश जे काय होते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल हे जे न्यायाधीश होते. तर याच्यानंतर हा जो खटला जो काही सिद्ध झाला म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये की श्रीमती इंदिरा गांधी यांनी शासकीय सिस्टीम आहे याचा निवडणुकीमध्ये गैरवापर केला. त्याच्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं. तोपर्यंत आमच्या देशाला जे काही विरोधक असतात किंवा जे काही विरोधी पक्षातील लोक आहेत त्यांनी देशामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्मिती करण्याचा बराचसा प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की देशाचे पंतप्रधान ही जी व्यक्ती आहे ती जर शासकीय सिस्टीमचा जर गैरवापर करत असेल तर देशातल्या सामान्य लोकांनी काय अपेक्षा धरावी. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये बरोबर काही मत आहेत, काही चुकीचे मत आहेत, पण आपण बेसिक मुद्दा समजत घेतोय. आणि याच्यामुळं देशामध्ये जे काही विरोधी पक्षातले जे काही लोक होतं त्यांनी खूप अस्थैर्य निर्माण केलं, आणि हे कंट्रोलमध्ये करण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधी यांना राज्यघटनेच्या 352 या कलमानुसार देशातली अंतर्गत अशांतता या कारणास्तव आणीबाणी लागू करावी लागली. तर ह्या आणीबाणीचा जो संदर्भात दोन मुद्दे आहेत, काही पॉझिटिव्ह मुद्दे आहेत, काही निगेटिव्ह मुद्दे आहेत. तर आपण जे राज्यघटनेचं डिस्कशन आपण करणार आहोत त्यावेळी बऱ्याचशा याच्यावरती आपण चर्चा करू. तर बघा, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बऱ्याचशा पॉलिटिकल घटना घडल्या. त्यातली राष्ट्रपती राजवट जी 352 नुसार जी काही राष्ट्रीय आणीबाणी 1975 रोजी लावलेली, तर ही खूप वादग्रस्त घटना आहे. त्याच्यावरती सकारात्मक काही गोष्टी आहेत, काही नकारात्मक गोष्टी आहेत. तर आपण या पॉलिटी लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये करू. तर ते लक्षात ठेवा, 25 जून 1975 352 नुसार आणीबाणी, देशातली तिसरी आणीबाणी, तत्कालीन राष्ट्रपती कोण होते, खटला कुठला होता आणि तो कोणत्या उच्च न्यायालयामध्ये चाललेला होता. त्यानंतर पुढचं खूप महत्वाचं असेल बघा की या योजनेमध्ये की 25 जून 1975ला म्हणजे 26 जून, लक्षात ठेवा 25 जूनला आमच्या देशामध्ये आणीबाणी लागू केली. आणि त्याच्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी 26 जून 1975ला देशातला पहिला 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. 20 कलमी कार्यक्रम म्हणजे काय असेल की एक प्रोग्राम मांडला जाईल, त्याच्यावर त्याचे 20 मुद्दे असतील आणि त्या 20 मुद्द्यांच्यावरती गव्हर्नमेंटला काम करायचं आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण विकास असेल, ऍग्रिकल्चरच्या बाबतीत काम करायचं आहे, देशामध्ये रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर असे बरेचसे मुद्दे 20 याच्यामध्ये होते. तर लक्षात ठेवा, आणीबाणी लागू 25 जूनला झाल्यामुळं देशातली एकंदरीत शासकीय सिस्टीम जी होती ती ठप्प झाल्यामुळं देशामध्ये कुठला तरी एक प्रोग्राम किंवा कुठला तरी कार्यक्रम असायला पाहिजे, म्हणून आमच्या देशामध्ये 26 जून 1975ला पहिला 20 कलमी कार्यक्रम झाला. तर लक्षात ठेवा, आपण पुढच्या काही पंचवार्षिक योजना डिस्कस करत असताना दुसरा 20 कलमी कार्यक्रम, त्याच्यानंतर तिसरा 20 कलमी कार्यक्रम, हे मुद्दे येणार आहेत. फक्त आता इथे लक्षात ठेवा, मी पुढच्या लेक्चरला अवश्य विचारेन तुम्हाला की पहिला 20 कलमी कार्यक्रम कधी आला. तर 26 जून 1975ला देशातला पहिला 20 कलमी कार्यक्रम हा श्रीमती इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांनी आणला. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा, आमच्या देशामध्ये 1977ला मध्यवर्ती निवडणुका झाल्या, म्हणजे लोकसभेचा कार्यकाल संपायच्या अगोदर ज्या काही निवडणुका होता, म्हणजे साधारण लक्षात ठेवा की लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि तो कार्यकाल संपायच्या अगोदर ज्या निवडणुका होतात त्यांना मध्यवर्ती निवडणुका म्हणतात. तर 1977ला आमच्या देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या, आणि या मध्यवर्ती निवडणुकामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांचा जो काँग्रेस सरकार आहे किंवा काँग्रेस पक्ष आहे त्याचा पराभव झाला आणि जनता पार्टी सरकार सत्तेमध्ये आलं. आणि जनता पार्टी सरकार जे आहे ते वेगळ्या विचारसरणीचं होतं, आणि त्या सरकारला श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विचारसरणी किंवा जे काही धोरण असते ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवा, जे 1979ला आमची योजना संपणार होती ती 1978ला संपली. बघा, म्हणजे पहिल्यांदा आपण जो कार्यकाल जो बघितला त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळलं की जे काही अस्थिर झालेलं होतं सरकार, आणि सरकार अस्थिर झाल्यामुळं जे श्रीमती इंदिरा गांधीचं सरकार पडलं आणि जनता पार्टी सरकार आलं, त्यामुळे यांनी ही पंचवार्षिक योजना 1979 जो काही नियोजित कालावधी होता त्याच्याबरोबर 1 वर्ष अगोदर म्हणजेच की 1978 मध्ये संपवली. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळा राज्यसेवा मुख्य असेल किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये विचारलेलं आहे, तर ही तारीख लक्षात ठेवा, 18 मे 1974 भारताची पहिली अणुचाचणी. बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला, पोखरण राजस्थान इथे करण्यात आले, म्हणजे हे राजस्थान जे काही घटक राज्य आहे इथं भारतातली पहिली अणुचाचणी करण्यात आली. बऱ्याच वेळेला तारीख विचारलेली आहे बरं का परीक्षेमध्ये, आणि कुठं करण्यात आली, आणि पोखरण हे ठिकाण आहे तिथं करण्यात आली. तर राजस्थान इथे 18 मे 1974ला या अणुचाचणीचं सांकेतिक नाव काय, म्हणजे याचं टोपण नाव काहीतरी दिलेलं असेल, तर लक्षात ठेवा, आणि बुद्ध हसला.
तर हे सांकेतिक नाव आहे. याच्यावरही खूप वेळा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर या अणुचाचणीचे जनक कोण असेल? बऱ्याच वेळेला इथेही विद्यार्थी बरेचसे कन्फ्युज होतात. राजा रामण्णा ह्या अणुचाचणीचे जनक होते. पुढचं की या अणुचाचणीसाठी प्लुटोनियम हे जे काही अणुखनिज आहे याचा वापर केला होता. हाही प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे. त्याच्यानंतर ही अणुचाचणी जी काही सायरस अणुभट्टी आहे, तर या सायरस अणुभट्टीमध्ये ही अणुचाचणी करण्यात आलेली होते. तर लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, कुठं करण्यात आली, या अणुचाचणीचं सांकेतिक नाव काय असेल, या अणुचाचणीचे जनक कोण असेल, या अणुचाचणीसाठी कोणतं अणुखनिज वापरण्यात आलेलं होतं आणि ही अणुचाचणी कोणत्या अणुभट्टीमध्ये करण्यात आली होती. तर असे खूप सारे प्रश्न विचारले आहेत आणि भविष्यात सुद्धा येऊ शकतात. पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा की या योजनेचं आम्हाला मूल्यमापन काय करता येईल किंवा कन्क्लुजन नेमकं काय करता येतील. तर लक्षात ठेवा, जी काही चौथी पंचवार्षिक योजना येतात, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अगदी शेवटीला की ज्या काही खनिज तेलाच्या किमती असतील ह्या 400% वाढलेल्या होत्या. आपण मागच्या योजनेमध्ये व्यवस्थित डिटेल्स केलेलं आहे की का वाढलेल्या होत्या. तर ह्या 400% वाढल्यामुळं ह्या योजनेची जी काही सुरुवात झाली तीच मुळात अशुभ झाली. अशुभ झाली म्हणजे काय, की खूप साऱ्या देशामध्ये तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशामध्ये खूप सारी महागाई वाढलेली होती. त्यामुळे या योजनेची तेलाच्या 1973 मधील 400% जे काही किमती वाढलेल्या होत्या त्यामुळे अशुभ सुरुवात झाली. त्यामुळे बरेचसे जे काही उद्दिष्ट या योजनेमध्ये होती ती सरकारला साकार करताना किंवा साकार करताना त्याच्यामध्ये यश आलेलं नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे असं म्हणतात की या योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, बेरोजगारीचं निर्मूलन करणं असेल, इत्यादी क्षेत्रामध्ये शासनाला म्हणावं तितकं यश आलं नाही, म्हणजेच की अपयश आलं असं म्हणता येईल. तर ठीक आहे, आपण ही 5वी पंचवार्षिक योजना अगदी डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे. तर आपण बघा, जे अर्थशास्त्राच्या दृष्टीने जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करावं. बरेचसे मुद्दे आपल्याला चर्चा करता येतील. जे उर्वरित जे काही मुद्दे आहेत ते आपण अर्थशास्त्रातले जे काही विविध प्रकरण आहेत त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तर बघा, आजचं लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्समधलं की का डिसलाईक केलं आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना सुद्धा मला कमेंट बॉक्समधल्या, म्हणजे तुमच्या सूचनांचा अवलंब करून मी पुढची लेक्चर अधिकाधिक चांगली करण्यासाठी उपयोग करत आहोत. तर लक्षात ठेवा, हा पंचवार्षिक योजना तुम्हाला समजावून सांगण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. म्हणजे तुम्ही ह्या पंचवार्षिक योजना जर अगदी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला वेगळं काही रेफरन्स वाचण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही हजारो रुपये फी देऊन जे तुम्हाला शिकवतात त्याच्यापेक्षा जर चांगलं शिकवण्याचा प्रयत्न मी करतोय, तर माझा आतापर्यंत जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर लेक्चर तुम्ही सुद्धा बघा आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा लेक्चर हे पोहोचवा, की जे महाराष्ट्रातले अगदी सामान्य घरातले विद्यार्थी आहेत की त्यांनी जे स्वप्न ठेवलेलं आहे की आम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय, तर ते सुद्धा होण्यासाठी तुम्हाला त्यांचा नेमकाच उपयोग होऊ शकतो. तर ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सांगतो आणि आज आपण इथं थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.